वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केलेली आहे. आपल्यासोबत खासदार नरेश म्हस्के, आपण त्यांच्याशी बोलूया. काय म्हणाल? गेले काही दिवसांपासून बघतो की वनमंत्री हे सडकून टीका एकनाथ शिंदेवरती करतायत. त्यांनी आता स्पष्टपणे सांगितलं आहे की भाजपने मला जर परवानगी दिली तर मी एकनाथ शिंदेचे टांगा पलटी करेन आणि घोडे फरार करेन. एवढं मला हलक्यात घेऊ नका, असा थेट इशाराच त्यांनी गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेना दिलाय. गणेश नाईक बहुतेक मानसिक स्थिती किंवा मानसिक संतुलन त्यांचं बिघडलेलं आहे. नवी मुंबईतील जनता त्यांना नाकारणार आहे हे त्यांना कळून चुकलेलं आहे आणि त्या निराशेपोटी अशा पद्धतीची वक्तव्य करतायत. 2 दिवस एकनाथ शिंदे साहेबांना जो प्रतिसाद नवी मुंबईत मिळत आहे, हे पाहून त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. नवी मुंबईतील जनतेला या ठिकाणी बदल पाहिजे, हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. काल तर ते म्हणाले, की घड्याळाला मतं द्या. यावरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे, की ते मानसिक स्थिती त्यांचं संतुलन बिघडलेलं आहे आणि निराशापोटी अशा पद्धतीचे वक्तव्य ते करतायत. एक महत्वाचा मुद्दा आणखीन त्यांनी मांडलाय की ज्या पद्धतीने मी इथे स्वतंत्र लढतोय तसं एकनाथ शिंदेनी भाजपच्या व्यतिरिक्त लढवून दाखवावं, माझं चॅलेंज आहे त्यांना. नवी मुंबईमध्ये भाजप नाहीये, बीजेपी नाहीये, एनजेपी आहे, नाईक जनता पार्टी. नवी मुंबईमध्ये शिवसेना आणि मूळ भाजपवासी अशी आमची युती आहे. त्यांच्या विरोधात एनजेपी, नाईक जनता पार्टी अशी निवडणुकीला उभी आहे आणि आता हार तर नक्की आहे. मग अशा पद्धतीने वक्तव्य करायची ही त्यांना सवय आहे आणि दरोडेखोर, चोर अशा पद्धतीचे भ्रष्टाचार, आता जे स्वतः काचेच्या घरात राहतात, त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारण्याचा प्रयत्न करू नये. नवी मुंबईतील जनतेला माहिती आहे, तुम्ही पाहिजे ते व्हाईट हाऊस, काय ब्लॅक हाऊस, काय जेट्या, कुठल्या जमिनी, कुठले बंगले, कुठल्या खाणी, दगडाच्या खाणी, क्रशर, हे सगळं जे काही केलेलं आहे गोंधळ, हे नवी मुंबईतील जनतेला माहीत आहे. त्याचं उत्तर, या भ्रष्टाचाराला उत्तर 15 तारखेच्या मतदानातून होणार आहे आणि 16 तारखेला त्यांच्या लक्षात येईल, की स्वतःचं स्थान नवी मुंबईत काय आहे ते. त्यांनी युती न होण्यासाठी देखील ह्याच पद्धतीने प्रयत्न केला गेला होता. त्यामागचं नक्की कारण काय असेल? हे बघा, ह्या ठिकाणी मी तुम्हाला वारंवार बोलतोय, की भारतीय जनता पार्टीवाले सुद्धा नाराज आहेत. मंदाताईंची काय त्यांचे वक्तव्य तुम्ही ऐकले असतील. ते भारतीय जनता पार्टीच्या आमदाराला सुद्धा विचारत नाहीत आणि मुळात ते भाजपवासी आहेत का? माननीय नरेंद्र मोदी साहेब, देवेंद्रजी असतील, अमितभाई असतील, त्यांच्या विरुद्ध जे लोक टीका करतात, त्यांना त्यांनी कधी उत्तर दिलंय का हो गणेश नाईकांनी? उलट या लोकांना मिठ्या मारण्याचं काम गणेश नाईक करत असतात. त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा करणं योग्य नाहीये. ते भाजपवासी म्हणून नाहीयेत. ज्याप्रमाणे सत्ता बदलते, त्याप्रमाणे आपले ते भाकरी फिरवत असतात. टोप्या बदलत असतात. त्यामुळे भाजप वगैरे त्यांचा काही विषय नाहीये. त्यांचा विषय सत्ता आणि खुर्ची हा एवढाच आहे. म्हणून तुम्ही म्हणता की संघ आमच्यासोबत आहे, मूळ भाजप आमच्यासोबत आहे. हे बघा, आम्ही कशाला म्हणायला पाहिजे? आम्ही का म्हणावं? भारतीय जनता पार्टीच्याच जुन्या पदाधिकारी आणि नेत्यांनी म्हटलेलं आहे. नवी मुंबईत काय चर्चा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आम्ही सर्व एकसंघ आहोत. एकसंघ मिळून घराणेशाही संपवण्याकरता सगळे रणांगणात उतरलेले आहेत. नक्कीच आपण पाहिलं की नरेश म्हस्के यांचं थेट म्हणणं आहे की हे समोर पराजय दिसतोय आणि म्हणूनच गणेश नाईकांचं मानसिक संतुलन बिघडलेलं असल्याचा आरोप आता नरेश म्हस्के यांनी केले. विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.